व्हेजिटेबल्स या तंदूर वडापाव मध्ये जातात. म्हणजेच विचार करा हा तंदूर वडापाव किती हेल्दी आहे. तो हा फक्त वडापावच नाही आहे तर ठाण्यातल्या लोकांची जान आहे आणि ठाण्यातल्याच काय तर महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत हा तंदूर भट्टी वडापाव पोहोचलेला आहे. वीणाताईच्या स्टॉलवरती तुम्हाला तंदूर भट्टी वडापाव तर मिळेलच, पण तुम्हाला त्याचबरोबर मिळणार आहे आपला नॉर्मल वडापाव सुद्धा. आपल्या आईला सांभाळून आपलं घर चालवणारी वीणाताई खरंच मेहनतीने इथे तंदूर भट्टी वडापावचा स्टॉल चालवते. तिचा असा मेहनतीचा प्रवास बघून आणि कामाबद्दलची जिद्द बघून प्रत्येक स्त्रीने तिच्याकडून शिकवण घेतलीच पाहिजे. प्रत्येक स्त्री व्यवसायात उतरलीच पाहिजे. तंदूर वडापावची प्रोसेस बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता तर अक्षरशः आसमंतात गेलेली आणि कधी मला तंदूर वडापाव मिळते असं मला वाटत होतं आहे. आणि आपली आतुरता इथे संपलेली आहे आणि माझ्या हातात आलेला आहे तंदूर भट्टी वडापाव. जर तुम्हाला इतका जबरदस्त तंदूर भट्टी वडापाव खायचा असेल तर वाट कसली बघताय, आत्ताच्या आता व्हिजिट करा ठाणे ईस्टला अष्टविनायक चौक जवळ वीणाताईच्या तंदूर भट्टी वडापावला.